बरं झालं तू आली, नाही तर जीवच गेला असता माझा. भाळ्या, विसरून जा मला. का ग, बापाने लय हाणलं होय तुला? अगं तात्याचा किती मार खाल्लाय माहितीये का तुला? आणि तू म्हणती विसरून जाते. खरं आहे रे शुभम, पण माझ्या बापाची लय इज्जत गेली ह्या विषयानं. आता कळतंय होय तुला? आता पार डोक्यावरनं पाणी गेलं पळ काढती होय. बस एवढंच प्रेम होतं तुझं? पाया, तुझ्याबरोबर लगीन करायचा विचार नाही करू शकत मी. बाबांनी लगीन ठरवलंय माझं. जाऊ दे, फक्त मला एकच सांग, तुला लय त्रास होतो का ग माझा? हा? कोमल, जायला घरी सोडून ये, मी नाही परत येणार तुझ्या आयुष्यात. बाळ्या, समजून घे की रे मला. समजतोय तर त्याला काय समजायचे? उपयोग करून घेतलास तू त्याचा. अगं स्वीटे, एकदा तरी विचार करायचा का त्याचा? शुभम, तिच्या तोंडाकडे बघ की जरा. आणि बाळ्या, तिला बी या गोष्टीचं वाईट वाटतेच की र. मीच येणार न कधीच आपण बघितलं. खरंच तुझं सुटे, तू करते पोराबरोबर लगीन. आमचं काय आहे, आम्ही आज बी जगतोय आणि उद्या बी जगणारच आहे. पण एक गोष्ट सांगतो, तुझ्या नवऱ्याकडे लय पैसा असेल, गाडी असेल, पण ते माझ्या इतकं तुझ्यावर कधीच प्रेम नाही करू शकत, कधीच नाही करू शकत. अगं स्वीटी, आता गाव गोळा करतो का? मनातली मनात रडकी. आता दुसरीकडे रड. ऐ काळे, काही इज्जतीचा फालुदा करायला लागलाय. जाऊ दे, नको रडू. तुझं ब्रेकअप झालं कळून तुला रडू म्हणते. अरे बघ, ती आली, तुला प्रपोज केला, तुमचं जुळलं. ती गेली, तिनं ब्रेकअप केला, तुमचं तुटलं. मग त्याच्यात एवढा विचार काय करायचा? अरे लका, पण तिने एकदा तरी माझ्या मनात विचार नाही करायचा. अय पोपट पंछी, मागाशी तर म्हणत होता ना, जातो सोडून, जातो विसरून. मग आता काय झालं रे? अरे म्हणत होतो, पण ती तिचा सारखा चेहरा आठवतो मला गाडीवर बसलेला. पण तिनं तोंडाला बांधलेलं ना, आणि भूतागत पण दिसत होती. लका भूतागत नाही, आतंकवाद्यागत म्हणलेलं म्या. काय कोंबले कुठे येऊन आता ना तिला गेलते सोमला भेटायला. जुळलं का ग तुमचं? नाही, त्या स्वीटीचा आणि बाळ्याचा इथे जातो जरा. काय बायाच्या सुटीला म्हणावं, काय काय बघितलंय बाळ्याच्यात काय माहिती. तिथे ताई प्रेम आलं असतंय. बरं काय झालं मग? नाही म्हणते ती. बरं झालं, दुसऱ्या का होईना अक्कल आली तिला. जाऊ दे, एवढ्या सगळ्यामध्ये मास्तरांची लई इज्जत गेली बघ. चालतं का एवढं तेवढं? माझी तर दर आठवड्याला चर्चा असायची, पण
पण मी ठेवकी ना त्याच्या संगत लग्न करून दाखवलं. तुला माहित नव्हतं वय? अगं आमचं 3 वर्ष चालू होतं लफडं. आम्ही नुसताच दिसाय हिरो, पण आमच्या थोपाडाकडे कोण पण बघत नाही. आणि तुम्ही लाका पोरी घेऊन फिरताय. मजा हाय. ए कुसक्या फटाकडे, तुला मी काय पोरगी वाटलो होय? बाळ्या, कळलंय बर का आम्हाला सगळं. तुझं स्वीटीच शेंदळ्याच्या माळ्याव आ आ आ बे. लका बाळ आहे, तू तर एका फटक्यात झळकला की लका. शुभड्या त्यांना सांग माझं आणि तिचं काय नाही म्हणून. अरे आपल्याला पार्टी द्यायला लागल म्हणून इशे टाळतोय तू. नाही का गोटे, खरंच तुटलंय त्यांचं. गपला का शेबड्या, आम्हाला काय माहित ना. पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. काय करणार गोटे? आम्हाला पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. पार्टी पाहिजे. जाऊ दे की बाळे. पार्टी पाहिजे. चला आमच्या घरी कडकनाथ कोंबडी कापतो. अयो, घरी नकोय. तू म्हणतोय की तुला नाही माहिती काय? अरे त्याचा बाप त्याला गावल त्याने हाणतोय. आणि आपलं तर काय खरं नाही बाबा. चले फुकट्यानं थांबा की. खायची फुकटी कडकनाथ कोंबडी खायची ह्यांना. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा तू कड़ा चांद का. काय लाका, तुझ्यामुळे कोंबडी सुटली ना, ती पण कडकनाथ. अरे कडकनाथ खाल्ली असती तर अजून काळा झालो असतो. आणि त्याच्यापेक्षा त्या बाळ्याच्या बापानं आपल्याला हाणलं असतं. त्याच्यामुळे बघताय ना वा, आणि बघितलंच पाहिजे. MRP एंटरटेनमेंट प्रस्तुत 8 पाट नगरी. एक मराठमोळी वेब सिरीज. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट पण करा. आहा, तर आम्ही बघतो. फुकाटचं सोडायचं नसतं, धापून हाणायचं असतं. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का. आणि ताज्या अपडेटसाठी ती बेल आयकॉन घंटा दाबा. आणि भाग आवडला असेल तर लाईक करा. आणि मित्र मैत्रिणी आयटम फिटमला शेअर करा.